Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये मार्च महिन्यात भूकंपच आला आणि साधारणपणे 10 ते 11 लाख कोटी लोकांनी लॉस बुक करून एक्झिट घेतलेली आहे. मित्रांनो, हे 10 लाख रुपये जे काही इन्व्हेस्टर्सचे नुकसान झालेत, हे नुकसान टाळता आलं असतं. कसं टाळता आलं असतं? तुमच्यापैकी पण काही लोकांनी लॉसमध्ये SIP बंद केलं असेल, म्युच्युअल फंड बंद केले असतील, स्टॉक मार्केटमधून एक्झिट घेतली असेल आणि तुम्हाला पण नुकसान झालं असेल किंवा काही लोकांनी थांबले असतील. तर मित्रांनो, हे नुकसान टाळता येऊ शकतं. जी काही अशी परिस्थिती निर्माण होते जेव्हा प्रचंड भीतीचं वातावरण असतं, त्यातून आपण बाहेर नक्की निघू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण का की इन्व्हेस्टमेंटमध्ये हे असे चढ उतार पुढे पण येणार आहेत. असं नाही आहे की इस्रायल संपलेलं आहे किंवा संपेलही त्याच्यानंतर दुसरं नवीन काही येणार नाही. मी 22-23 वर्षाच्या अनुभवातून हेच पाहिलं आहे की मार्केट काही ना काही कारण शोधत असतं वरती जाण्यासाठी किंवा खाली जाण्यासाठी. सो ही परिस्थिती जरी थांबण्याच्या लेवलवरती आज असली तरी सुद्धा भविष्यात येऊ शकते आणि त्यावेळी सुद्धा तुम्ही असं नुकसान करू नये याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याची खटाटोप आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागचे 23 वर्ष झाले फायनान्समध्ये काम करतो. मागच्या 12-13 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरता शिकवतोय. शेअर बाजारात मार्च महिन्यामध्ये भूकंप झालाय आणि साधारणपणे जे 53,38,000 SIP लोकांनी बंद केल्यात आणि हे हिस्ट्रीतला सगळ्यात मोठा आकडा आहे. याचं कारण काय होतं? युद्ध असल्यामुळे भीतीमुळे लोकांनी 10 लाख कोटी 11 लाख कोटी लॉस बुक करून एक्झिट केले. म्हणजे पीकपासून 10 लाख कोटी खाली गेलंय मार्केट किंवा व्हॅल्युएशन ज्याला म्हणतो, मार्केट कॅपिटलायझेशन, तिथं त्यांनी एक्झिट घेतलेली आहे. कदाचित जेव्हा ते पीकला होतं तेव्हा त्या ठिकाणी ते जी व्हॅल्यू होती त्याच्यात 10 लाख 11 लाख कोटी मायनस होते. आणि म्युच्युअल फंड इतिहासातील ही खूप मोठी धक्कादायक गोष्ट आहे. कारण भारतामध्ये म्युच्युअल फंड 1964 पासून आहे आणि साधारणपणे 60-62 वर्षाचा इतिहास पण आहे. आकडे सांगतात की दीर्घकाळात तुम्ही जर शांतीनं बसलात तर प्रचंड पैसे बनतात, पण लोक थांबत नाहीत. आज मी एप्रिल महिन्यात आहे किंवा एप्रिल महिन्याच्या एंडला आहे, 24-25 तारीख आज आहे आणि मला असं वाटतं की मार्केट मार्चला जेवढं पडलं ते सगळं रिकवर बऱ्यापैकी मार्केटने केलेलं आहे. आता सध्या भारतीय म्युच्युअल फंड इतिहासाचा काळा दिवस मानला जाईल. धक्कादायक वस्तुस्थिती अशी होती की मार्च 2026 मध्ये SIP स्टॉपिंगचा रेशो 100%च्या वरती होता. 100%च्या वरती म्हणजे काय? जर 100 SIP नवीन सुरू झाल्या तर 100 SIP बंद पण झाल्या किंवा 102-105 SIP बंद झाल्या एक्झिस्टिंग जुन्या. म्हणजे 100% पेक्षा जास्त SIP स्टॉपिंग रेशो होता. हे का महत्वाचं आहे? हा आकडा म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा आत्मविश्वास किती खालवला आहे हे दाखवणार आहे. आणि बाजारातील अनिश्चितता, जागतिक तणाव या भीतीच्या वातावरणात गुंतवणूकदाराला माघार घेण्यास भाग पाडलेला आहे या भीतीने. सो एमफीचा डेटा असं सांगतो की 53,38,000 SIP बंद झाल्या आणि या काळात नवीन SIP ज्या सुरू झाल्या त्या 49,70,000 झाल्या. म्हणजे 3,68,000 ही जास्त SIP सुरू होण्यापेक्षा जास्त बंद झाल्या. आणि हे एमफीनी जे जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये हे दिसतंय. याच्यामध्ये डायरेक्ट आणि रेग्युलर अशा 2 कंपॅरिझन आहेत. डायरेक्ट म्हणजे कोणत्याही सल्लागाराच्या शिवाय ज्या लोकांनी गुंतवणूक केली, म्हणजे डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट्स केल्या, आणि रेग्युलर म्हणजे कोणीतरी MFD किंवा RIA त्यांच्या मदतीसाठी होता. अशी जी लोक होती जे रेग्युलर होते त्यातली डायरेक्टवाले 60% म्हणजे 32 लाख खाती बंद झाली आणि रेग्युलरवाले 40% म्हणजे 21 लाख खाती बंद झाली. म्हणजे तुम्ही स्वतंत्र निर्णय घेत होतात तर मोठ्या प्रमाणात नुकसान बुक करून तुम्ही बाहेर पडले. किंवा हे जे लोक आहेत काय करणार माहिती आहे का? काही लोक काय करतात की मार्केट पडतं, भीतीमध्ये विकून टाकतात. मार्केट थोडंसं वरती जातं आणि वरती गेलं म्हणजे त्यांच्या लेवलला आलं की ते म्हणजे ते म्हणतात की आता सुटलं बाबा, माझी जी काही किंमत मी बेअर केली होती, खाली गेलं त्यानंतर वरती आलं, ती लोक एक्झिट करून जातात. म्हणजे हे जे पॅनिक सिच्युएशन येते, वरून खाली गेलं, याच्यामध्ये काही लोक खाली जाताना भीतीपोटी विकतात, वरती येताना आला माझा रेट म्हणून विकतात. आणि हे दोन्ही लोक जेव्हा बाहेर जातात ना तेव्हा ती एक शपथ घेऊन जातात की आयुष्यात परत या मार्केटमध्ये येणार नाही बुवा. आणि फार मोठं नुकसान होतं. फक्त नुकसान पैशाचं होत नाही
तर तुमच्या उज्ज्वल भविष्याचं, तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं किंवा त्यासाठी लागणाऱ्या पैशाचं, तुमच्या रिटायरमेंटला लागणाऱ्या पैशाचं खूप मोठं नुकसान होऊन जातं. का तर आपण एक्झॅक्टली खरं काय हे तपासत नाही. उगीच रील येतात, व्हिडिओज येतात, ते तुम्हाला घाबरवणारे असतात आणि तुम्ही घाबरता. मित्रांनो, इकडे सुद्धा मला वाटतं रेग्युलर प्लॅन्सला सुद्धा 40%चा रेशो बंदच आहे. तर मला असं वाटतं की माझ्याकडे जर मी विचार केला तर माझ्याकडं एक 2-3% लोकांनी फक्त बंद केला. मी प्रॉपरली जेव्हा माझ्याकडं माणूस येतो त्याला सरळ सांगतो, बाबा रे, इथं जर तुला रातोरात पैसे पाहिजे असतील तर तू इकडं यायचंच नाही. माझं एक बुकलेट आहे, त्याच्यामध्ये मी लिहिलंय की तुम्हाला ग्रीड अवॉइड करता आली पाहिजे, फिअर बाय करता आलं पाहिजे. जेव्हा सगळी लोक घाबरतील, पळून जायचं म्हणतील, विकून जायचं म्हणतील, तेव्हा जर तुम्हाला विकत घ्यायला जमणार असेल तरच म्युच्युअल फंड हे टूल तुमच्यासाठी आहे. अदरवाईज तुम्ही करूच नका. एफडी करा, डोक्याला ताप कमी करा. कारण हे आजचा दिन मी आता म्हणतो की चला, ते करोना होता तेव्हाची ती परत होती. आता इराण इस्रायल ते क्रूड ऑइल अजूनही ते संकट संपलेलं नाही. हे बंद होईल का? बंद होईल, पण नवीन काहीतरी होणार, जिओ पॉलिटिकल होणार, काहीतरी आजार येणार, काहीतरी होणारच आहे. ही जर्नी कधीच शांतीची नसणार आहे. आणि मग त्यावेळेला जेव्हा भीतीचं वातावरण असेल, ज्या माणसाला भीती विकत घेता येईल आणि ग्रीडपासून लांब राहता येईल, लालचेपासून लांब राहता येईल, तीच लोक इथं मात्र वेल्थ क्रिएट करतात. मग हे 40% जे बंद रेशो आहे, माझं असं मत आहे की जो कोणी त्यांचा मदतनीस होता, सल्लागार होता किंवा MFD होता, त्यांनी कदाचित त्याला प्रॉपरली समजवलं नाही. मार्केट कसं बिहेव करतं, मार्केट असं बिहेव करेल तर तू कसं वागलं पाहिजे. आणि म्हणून हा रेशो आहे. जिथं मी माझा रेशो चेक केला तर 2 to 3% म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. 2 to 3% नॉर्मल वेळेला होतात. म्हणजे नॉर्मल वेळेला म्हणजे काय की काही नाही, युद्ध नाहीये, काही नाही, मार्केट पण चांगलं करतंय, त्यावेळेला पण 3 to 5% लोक एक्झिट करतात. उलट या वेळेला माझी अशी परिस्थिती होती की लोकांनी मला कॉल करून पैसे आम्हाला इन्व्हेस्ट करायचे, तुम्हीच सांगितलं होतं मार्केट पडल्यावर इन्व्हेस्ट करायचे, अशा पद्धतीने हायेस्ट सेल होता माझा मागच्या महिन्यामध्ये. म्हणजे जे म्युच्युअल फंडचा होता ना, मार्चमध्ये आम्ही आत्ता हिस्ट्रीतला सगळ्यात हायेस्ट सेल केला असं म्हणतो. एवढं कधीच आम्ही सेल केला नव्हता. म्हणजे इन शॉर्ट, जर प्रॉपर माहिती, मला तर MFD कोण असेल किंवा सल्लागार कोणी असेल त्यांना पण मी सांगेल की उगीच कोणाच्या गळ्यात मारू नका. ती लोक नुकसान करून घरी जातात. आणि खरंच प्रॉपर माहिती नसेल तर भीती वाटणं हे स्वाभाविक आहे, चुकीचं नाही आहे. सो 40% हा पण मला मोठा रेशो वाटतो. बिकॉज ऑफ मी इथं त्या सल्लागारांची चूक मानेल की त्यांनी प्रॉपर पहिलेच समज देणं गरजेचं होतं. मी मागच्या महिन्यात खूप सारे व्हिडिओ लगातार बनवत होतो की काही होणार नाही, शांत बसा, शांत बसा, शांत बसा. सर, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की मागच्या महिन्यात मार्चमधून जे मार्केट पडलं होतं त्यानंतर ते साधारणपणे 12-15% म्हणजे माझं जो पोर्टफोलिओ तो रिकवर केला. म्हणजे आम्ही पहिल्या लेवलला पण पुढे निघून गेलो. इन शॉर्ट काय की त्यावेळेला ते थांबणं. आता हे तुम्ही म्हणताय की हे बनवून काय करणार, जी लोक एक्झिट झाले त्यांना पण हा धडा मिळेल की यार नाही, मी थोडंसं पेशन्स ठेवायला पाहिजे. जरी मी आता नुकसान बुक करून बाहेर पडलो असलो तरी सुद्धा मी इन्व्हेस्टेड राहायला पाहिजे, तरच वेल्थ क्रिएट होणार आहे. बघा, आपल्यासाठी मिडल क्लाससाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. सो हा पण आकडा जास्त आहे, हा तर खूपच जास्त आहे. बरं, हे 40% राहिलेत नाही तर मी म्हणतो 32 लाख बंद झालेत डायरेक्टवाले आणि 40% अजून तिथं आहेत किंवा जे काही रिमेनिंग आहेत ते ना, प्राइस आली ना त्यांची लेवलला, त्या दिवशी निघून जाणार. का सुटलं बाबा अशी भावना येते. माझं गेलं होतं, रिटर्न आलं, कमीत कमी ते तरी बरेच लोक असं नाही काय पण होते, माझं जेवढं गेलं तेवढं मला पाहिजे, अशी लोक असतात. मग माझं गेलं तेवढं परत आलं की लगेच जाणार. काही लोक असे पण असतात, नाही माझं 2 वर्ष मी थांबलंय, माझं व्याज परत मिळालं की मी जाणार, बँकेत FDला जे व्याज असेल तेवढं मिळालं की मी जाणार. अशी पण मानसिकतेची लोक इथं असतात. माझं असं मत आहे, मार्गदर्शनाचा खरंच अभाव आहे आणि जे स्वातंत्र्य निर्णय घेतात त्यांना तर गरजच आहे, पण जे ॲडवायझर थ्रू जातात त्यांना पण थोडंसं माहिती घेऊनच जाणं गरजेचं आहे. हे बघा, कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं याच्यावरती लक्ष देऊच नका. आकडे काय सांगतात, डेटा काय सांगते, हिस्ट्री काय सांगते ते महत्त्वाचं. मागच्या 100 वर्षापूर्वी गहू पेरले तर गहूच वापरत होते आणि मल्टिपलमध्ये वापरत होते. म्हणजे 10 किलो पेरले तर 100 किलो वापरत होते. आत्ता पण गहू पेरले तर गहू वापरतील, ते पण मल्टिपलमध्ये वापरतील. आणि भविष्यात पण गहू पेरले तर गहूच वापरणार, दुसरं काही वापरणार नाही, तेही मल्टिपलमध्ये वापरणार. सो हिस्ट्री चेक करा प्रॉपरली. नाहीतर उगीच ह्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, त्यांनी म्युच्युअल फंड सही आहे म्हणतायत का, तुम्ही ते अंडरस्टँड नाही केलं तर तुम्हाला घाबरवणार मार्केट आणि तुम्ही एक्झिटच करणार. सो प्रॉपर समजून घ्या, योग्य व्यक्तीची निवड करायला शिका सगळ्यात पहिले तर. उगीच आमचा पाहुणा करतो, पाहुण्यांनी फोर्स केला आणि मित्रांनी फोर्स केला, अशी जी लोक येतात ना विदाऊट नॉलेज, ती लोकच म्हणजे जेव्हा ही अशी काही लाट येते त्यावेळी ते वाहून जातात त्याच्यामध्ये.
सो स्वतंत्र निर्णयाचा धोका, डायरेक्ट गुंतवणूक स्वतः निर्णय घेतात, बाजारातील घसरण पाहून त्यांना थांबवणारा कोणताही सल्लागार असत नाही आणि भीतीपोटी ते त्वरित SIP किंवा इन्व्हेस्टमेंट काढून घेतात. माहितीचा अभाव, भारताच्या बाजाराच्या चक्राविषयी पुरेसे ज्ञान नसल्यामुळे डायरेक्ट गुंतवणुकीची घसरण कायमस्वरूपी असेल असे समजून पैसे काढले जातात. म्हणजे काय होतं, मी साधं सिंपल म्हणतो की 10 लाखाची गाडी 8 लाखाला गेली ना, सगळ्या दुनियेला माहिती आहे की या गाडीची किंमत पुढच्या 5 वर्षांनी या लाख रुपये होईल किंवा 10 वर्षांनी लाख रुपये होईल किंवा शून्य होईल. आयफोनची किंमत 1.5 लाखाचा आयफोन वर्षभरात 50,000ला होतो, पण कोणी स्थानिक नाही होत आणि त्याची शून्य किंमत होणं सगळ्यांना माहिती आहे. पण जिथं 10 लाख रुपये जेव्हा 8 लाख रुपये होतात, लोकांना वाटतं की हे शून्यच होणार आहे. गाडीबद्दल हा विचार येत नाही, आयफोन बद्दल विचार येत नाही, लॅपटॉप बद्दल विचार येत नाही, तुम्ही जे काही करता त्याच्याबद्दल विचार येत नाही, पण इन्व्हेस्टमेंट बद्दल राईट नॉलेज नसल्यामुळे असं वाटतं की 10 लाखाचे 8 लाख झाले आणि हे आता कायमस्वरूपीच खाली पडणार आहे, अशी जी काही भावना येते बिकॉज ऑफ नॉट राईट नॉलेज, योग्य ज्ञान नसणं. अर्थात 10चे 8 होतात आणि 8चे 1 कोटी 10 कोटी होण्याचं पोटेन्शियल पुढच्या 30-40 वर्षात किंवा वडेवर जे काही टाइम ड्युरेशन तुम्ही द्याल त्याच्यामध्ये असं आहे. पण हे माहीत नसणं, हे फार माहितीचा अभाव याच्यामुळे, आणि भावनिक तर्कशुद्ध विचार करत नाही, विश्लेषणाऐवजी म्हणजे जे काही मी म्हणतो डेटा अनालिसिस ऐवजी ते काय करतात, भावनात्मक निर्णय घेतात आणि मग नुकसान बुक करून बाहेर जातात. मी तर म्हणतो सल्लागारांनी सावरलं तरी ओटी, म्हणजे काय की बाबा सल्लागारांची फार मोठी चूक आहे, उगीच कोणाकडे जाऊ नका. मित्रांनो सॉरी, पहिले त्याला लिटरेट करा, नाही त्याचे पैसेच घेऊ नका. मी तर सरळ म्हणतो बाबा रे, तुझे हे गोष्टी आहेत माझ्या, तर तुला माहित आहेत का, वेल्थ क्रिएशनसाठी पेशन्स गरजेचं आहे, हे गरजेचं आहे, ते गरजेचं आहे. तुझ्याकडे ते जर सगळं नॉलेज आहे, मार्केट काय असतं, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क काय आहे, म्युच्युअल फंड काय असतं, म्युच्युअल फंड बंद पडू शकतं का, म्युच्युअल फंड पळून जाऊ शकतं का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुला पहिले देतो. मी दर रविवारी 4 तास फ्री सेशन घेतो, ज्याच्यामध्ये इच अँड एव्हरीथिंग सांगण्याचा प्रयत्न करतो की हे बाबा हे म्युच्युअल फंड स्ट्रक्चर, हे लिगल स्ट्रक्चर, हे कशा कशा पद्धतीने म्युच्युअल फंड मॅनेज होतात, कोणकोणत्या प्रकारचे म्युच्युअल फंड असतात, कशा पद्धतीने मी ते केलं पाहिजे, हे सगळं ज्ञान दिलं ना लोक थांबतात, काही प्रॉब्लेम करत नाहीत. आता तुम्ही एवढं सगळं मेहनत केली, त्यांच्याकडे गेला, चेक घेतला, सगळं काही सर्व्हिस दिली, मला नाही वाटत की एवढं सगळे तुम्हाला पैसे पण मिळाले असतील. काय ॲव्हरेज ट्रेल मिळतं याच्यामध्ये, 50 पैसे 60 पैसे. काय मिळालं तुम्हाला? जेव्हा तुम्हाला पैसे मिळणार केव्हा मिळणार, जेव्हा यांची वेल्थ क्रिएट होईल तेव्हा. आता तर हमालीला पण परवडलं नसेल तुम्हाला, कारण ज्या लोकांचे बंद झाले. प्लीज त्यांना लिटरेट करा. तिथंच अर्धा तास दिला ना, तिथं 1 तास अजून द्या, लिटरेट करा त्या माणसाला. म्हणजे काय होईल, जेव्हा असे काही घटना येतील त्यावेळी तो पैसे नाही काढून देत, स्वतःचं नुकसान नाही करणार आणि ओघानी तुमचं पण नाही होणार. जे डिस्ट्रीब्युटर आहेत किंवा जे सल्लागार आहेत त्यांना मी हे सगळं सांगतोय. यांनी खूप सारी मेहनत केली तरी पण 40% लोक बाहेर पडले. 32 लाख डायरेक्टवाले, रेग्युलरवाले 21, तर 20% कमी आहे. पण मला वाटतं हा आकडा नाहीच्या बरोबर पाहिजे किंवा 10-20%च पाहिजे. हे जे 40% बंद झालेत तिथं रेग्युलर वाल्यांनी थोडंसं, मग तुम्हाला पैसे कशाचे मिळतात? तुम्हाला समोरच्याला जे काही राईट नॉलेज आहे, जे काही राईट फीचर्स आहेत ते पोहोचवण्यासाठीच तुम्हाला ते काही ट्रेल दिलं जात आहे. आणि ते जर तुम्ही पोहोचत नाही आहे तर मग लोकांचं नुकसान, तुमचं नुकसान, ओघानी सगळ्यांचंच नुकसान होतं. सो प्लीज सल्लागारांनी अजून केअर करण्याची, काळजी घेण्याची गरज आहे किंवा अजून ॲग्रेसिव्हली लोकांना मदत करेल. हे कायमचं राहणार जगात. रशिया युक्रेन राहणार, इंडिया पाकिस्तान राहणार, चायना इंडिया राहणार, म्हणजे काही ना काहीतरी कुरबुर चालू असणार. इराण इस्रायल तणाव राहणार, जागतिक अनिश्चितता ही कायमच राहणार. माणूस म्हटलं की त्याचं वादविवाद होणार. बायकोशी भांडण आज नसलं तर उद्या होतंय, परवा शांत होतंय. मग भांडण झालं म्हणून काही घर विकून जातात का, किंवा पोरं बाबा नाही बाबा हे भांडतच राहतात, जाऊ द्या. भांडण थांबतं, थांबलंच पाहिजे, नॅचरल प्रक्रिया थांबणेच आहे. सो प्लीज हे चालूच राहणार. मी तर अजून पण म्हणेल की ज्या लोकांना वाटतं ना की यार आत्तापर्यंत लई शांती होती ना, आत्ता नाही, हे तर जरा हिस्ट्री काढा. कायमस्वरूपीच हे सगळं होतं. उलट जास्त होतं, आता कमी झालं. पहिले तलवारीने भांडण होते, छोटे छोटे गावं होती, छोटे छोटे राज्य होती, सारखी भांडायची एकमेकांशी. आता तरी फार कमी आहे. फक्त एवढंच होतं की सोशल मीडिया नव्हती आणि आता ती मोठ्या प्रमाणावर आहे. सो आत्ता जरी संकट टळलं असेल, आत्ता जरी मार्केट थोडंसं रिकवर केलं असेल किंवा बरंचसं रिकवर केलं असेल, तरी पण भविष्यात असं घडणार का, तर घडणार. आणि त्यातच वेल्थ क्रिएट होते. जो शहाणपणाचा निर्णय घेतो ना, भीती विकत घेतो आणि जी काही ग्रीड आहे त्याला अवॉइड करतो, तोच इकडे विनर बनतो. सो मी ऑलवेज बी विथ माय व्हिडिओज ऑल्सो. मी किती जीव तोडून तुम्हाला सांगत होतो, डेटा दाखवत होतो, हे करत होतो, ते करतो. बघा ना मागचे व्हिडिओ, मार्चमधले, फेब्रुवारी मार्चमधले व्हिडिओज बघा तुम्ही. शॉर्ट्स असतील, लॉंग व्हिडिओज असतील. आय एम ऑलवेज टॉकिंग अबाउट द मार्केट, अबाउट द हिस्ट्री, अबाउट द डेटा, अबाउट द जे काही आहे. 11 लाख कोटी, इट्स नॉट अ स्मॉल अमाऊंट.
तर हे स्वाहा झालेत अवघ्या 2 दिवसात. मार्केट जेव्हा मध्ये पडलं तेव्हा ते गेलेले BSE सेन्सेक्स किंवा निफ्टी दोन्ही पण एकत्रितपणे पडल्यामुळं कसं असतं मार्केट कॅपिटलायझेशन कन्सेप्ट काय की जे काही कंपनीचे इश्यूड नंबर ऑफ शेअर आहेत आणि त्याची एका शेअरची काय किंमत आहे दोन्हीचा गुणाकार करून निघणारी रक्कम म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन. मधून 11 लाख कोटी गायब झाले याचा अर्थ समजा सेन्सेक्स किंवा निफ्टी असेल तर त्याचं जे व्हॅल्युएशन होतं त्या टॉपच्या 30 कंपन्यांचं सेन्सेक्समध्ये आणि टॉपच्या 50 कंपन्यांचं निफ्टीमध्ये 51 आहेत मला वाटतं, तर यांचं जे व्हॅल्युएशन आहे ते 11 लाख कोटींनी कमी आलं. म्हणजे जी किंमत होती एका शेअरची ती असं म्हणूयात की कमी झाली तेवढी मार्केट कॅपिटलायझेशन. अर्थात हे कमी झालं याचा अर्थ काय की लोकांनी खालच्या दराने ते विकलं. म्हणजे कंपनीला काही प्रॉब्लेम नाही, कंपनी आहे तिथंच आहे, कंपनीचे शेअर्स पण तेवढेच आहे, कंपनीचा सेल्स तेवढाच आहे, प्रॉफिट तेवढाच आहे. हा परिणाम होऊ शकतो जर क्रूड ऑइल असंच महाग राहिलं तर, आणि त्यांची प्रॉफिटिबिलिटी कमी होऊ शकते भविष्यात. क्रूड ऑइल महाग राहिलं तर आणि ते मिटलं तर लगेच जागेवर येईल. मग राहिलं तर किती दिवस राहील? ठीक आहे ना, आता ते ट्रम्प असतील किंवा कोणी असेल तर त्यांना ते मिटवावं लागणार आहे कुठेतरी जाऊन. सो कंपनीचा ऱ्हास म्हणजे काही गायब झाले असं नाही. उद्याच्याला जेव्हा हे बंद होईल आणि क्रूड ऑइल परत जागेवर येईल तेव्हा परत हे प्राइजेस वाढतील. आता कसं आहे की खूप सारे लोक जे आहेत ते काय करतात, परतावा बघून इन्व्हेस्टमेंट्स करतात. म्हणजे स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये खूप चांगला परतावा 2020 ते 2024 या कालखंडामध्ये मिळाला होता. तर मेजरली लोकांनी स्मॉल कॅप मिड कॅप विकत घेतले, चांगला रिटर्न दिसतोय, CAGR दिसतोय. आणि काय झालं, मार्केट पडल्यानंतर मागचे 2-3 वर्ष झालं ते जागेवरच आहे आणि आत्ता जोरात पडल्यानंतर आणि ह्या सगळ्या रील बघितल्यानंतर त्यांना वाटलं सगळा कार्यक्रम होईल आणि मग त्यांनी एक्झिट केलं सगळं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्मॉल कॅप मिड कॅपचं नेचरच आहे की प्रचंड उलटाईल आणि प्रचंड रिटर्न. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. भीतीपोटी चुकीचे निर्णय घेतात. बघा, माझं मुद्दल संपेल अशी जी भावना येते ना ती कार घेताना आली पाहिजे की यार मी जी पैसे लावतोय ती तर संपणारच, वरनं याच्यावरती खर्च पण मला करावा लागणार. मी म्हणत नाही घ्यायची नाही आहे, कॉमन सेन्स. TV घेताना हा विचारला पाहिजे, फ्रीज घेताना हा विचारला पाहिजे, घ्या सगळं कॉमन सेन्स. एक दिवस त्याची व्हॅल्यू शून्य होणार आणि त्याला सांभाळण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागणार आहे. आता ही इन्व्हेस्टमेंट 10 लाख रुपये केली, समजा 10चे 8 लाख रुपये झाली. ही जी भीती आहे काय तर तुमच्याकडे डेटा प्रॉपर नाही आहे, तुम्ही ते समजून घेतलेलं नाही म्हणून ही भीती आहे. मुद्दल संपेल याच्यामुळे लोक काय करतात, रिकव्हरीची वाट न बघता एक्झिट घेतात. पण रिकव्हरीची वाट नाही, तुम्ही 10 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे तर विचारच करायची गरज नाही आहे. दुसरं काय, मानसशास्त्रानुसार माणसं नफ्यापेक्षा नुकसानीला जास्त महत्त्व देतात. मी आहे ना कधी कधी पत्ते खेळतो, म्हणजे आम्ही मित्र वर्षातनं 1-2 वेळा पत्ते खेळण्यासाठी जातो डायरेक्टली. तर आहे ना कोणाचे जर 500 रुपये जास्त, म्हणजे आम्ही 10 रुपये असं खेळतो आणि रात्र खेळतो, म्हणजे ते फक्त फन, दॅट इज नो इंटेन्शन ऑफ अर्न ऑर एनिथिंग. सगळे बऱ्यापैकी करोडपती आहेत. आमचा गेम असतो 500 रुपयाचा, समजा एक गेम 500 रुपयाचा. 500 रुपये गेलेत ना त्याचं दुःख जास्त होतं 1000 रुपये येण्यापेक्षा. ही माणसाची नॉर्मल टेंडन्सी आहे, ठीक आहे. सो ही फार महत्वाची गोष्ट आहे. नुकसान झालं तर दुखतं लई आणि फायदा झाला तर त्याच्याकडे जास्त लक्ष जात नाही. फायदा झाला किती एक्साइटेड होता, नाही होत अरे एवढेच वाढले. मला एवढं लोक म्हणतात सर माझा फंड तर 12%च वाढला, बघा तो पलीकडचा फंड 15% वाढला. पडताना त्याचं काय असतंय, नाही सर मी म्हणतो मग त्याचा 20% पडलाय, आपला फक्त 3%च पडला. नाही म्हणतो ती पडलाय, त्याला दुःख असतं त्या 3%चं. ही मानसिकता लोकांना काय करते की थांबवते. नुकसान पचवायला लोकांना चालत नाही आणि लोकांचा ती मानसिकता आहे, म्हणजे थोडीशी डायजेस्ट करायला लागेल, शून्य होत नाही. सोशल मीडिया हे बघायचंच बंद करा असं मी बऱ्याच वेळा सल्ला दिला फेब्रुवारी-मार्चमध्ये. बिकॉज ऑफ काय माहिती का, सोशल मीडिया आहे ना असं काही व्हिडिओ रंगवतं, निगेटिव्ह बातम्या सगळ्यात जास्त व्हायरल होतात. माझे व्हिडिओ जास्त व्हायरल होत नाही बिकॉज आय एम टॉकिंग अबाउट द पॉझिटिव्हिटी, अबाउट द इन्व्हेस्टिंग, अबाउट शेअर मार्केट, म्युच्युअल फंड. तर माझे व्हिडिओ जास्त मी पॉझिटिव्ह बोलतो ना. निगेटिव्ह म्युच्युअल फंडचा फुगा फुटणार, आता इथून पुढचा फ्रॉड म्युच्युअल फंडमध्ये होणार, हे व्हिडिओ खूप चालतात. निगेटिव्हिटी लोकांना पाहिजे आणि मग तिकडे वाहत गेलात तर मग हे सोशल मीडिया तुम्हाला आहे ना असं काही निगेटिव्हिटीमध्ये टाकते की असं वाटतं जगत संपणार आहे, आपले पैसे पहिले काढून घ्या, पैसे घेऊन सुद्धा जग संपलं, तुमच्या पैशाचं कागदांचं काही महत्त्व नाही हे तुमच्या डोक्यात येत नाही आणि आपण एक नॉर्मल विचार करायचा कोणी विसरून जातो. दुसरं म्हणजे शॉर्ट टर्म थिंकिंग. थोड्या कालखंडात मार्केट खाली गेलंय मग कायमस्वरूपीच ते खाली राहील असं काही विचार करू नका. दीर्घकालासाठी गुंतवणूक आहे. दीर्घ काळानंतरच तुम्हाला 10 वर्ष 15 वर्षानंतरच मुलाचं शिक्षण करायचं, तुमचं रिटायरमेंट तेव्हाच आहे. मग दीर्घ काळात मार्केट वरती जातं हे हिस्ट्री सांगते. शॉर्ट टर्मलाच मार्केट खाली राहिलंय काही दिवसांसाठी आणि मग तुम्हाला एवढं घाबरण्याचे काही कारण नाहीये आणि तरी पण तुम्ही एक्झिट करतात. सो हे व्हिडिओ बनवण्याचा पर्पज आहे की जे थांबलेले आहेत त्यांना इथून पुढे पण अशा परिस्थितीत लक्षात ठेवा. जे नाही थांबले त्यांनी परत या.
काही होत नाही. इथून पुढे नॉलेज घ्या. काही नको तेवढे व्हिडिओ नाही ते बघत बसण्यापेक्षा थोडं आकाश गोंधळीला पहा ना, 10-15 मिनिटं दिवसातून 10 मिनिटं पहा. तुमच्या भाषेत, तुमच्या सामान्य माणसातला सामान्य माणूस आहे. वेळ द्या थोडासा. रुपिकास्ट ॲव्हरेजिंग ज्या लोकांनी आता मध्ये सांगितलं की मार्केट विकत घ्या, फिअर आहे, त्या लोकांनी पैसे टाकले 15-15, 20-20% पैसे वाढले त्यांचे विदिन अ मंथ. आणि हेच बूस्ट देतं तुमच्या पोर्टफोलिओला. कारण का, कमी पैशांनी तुम्हाला एनएव्ही मिळतात, युनिट जास्त मिळतात, पण तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आता हे समजा आपण इतिहासाचं पाहायचं म्हटलं तर 2020ला काय झालं, मार्च 2020ला सेन्सेक्स जो होता 40 वरनं 25,000 आला. खूप लोकांनी SIP बंद केलं. त्यावेळी आम्ही लोकांना तेव्हा पण ते सांगत होतो की यार नाही, इन्व्हेस्टमेंट करा, पण लोकांनी तेव्हा पण ऐकलं नाही. मार्केट 2021मध्ये रिकव्हरी दिली. 7 ते 8 महिन्यात मार्केट रिकव्हर झालं. ज्यांनी SIP चालू ठेवलं 2024ला खूप सारे स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये लोकांचे पैसे 3-4 पट झाले होते. पट हा 5 वर्षात, 4 वर्षात किती काय झाले ते पैसे 3-4 पट वाढले होते. इट्स नॉट अ जोक यार. 4 पट पैसे वाढण्यासाठी जर FD केली ना, तर रूल नंबर 72 असं म्हणतात की 72 भागिले तुम्ही FDचा रेट केला 6% असेल तर 12 वर्ष लागतात पैसे डबल व्हायला. म्हणजे जर 6% इंटरेस्ट रेट तुम्हाला मिळत असेल तर 12 वर्षानंतर तुमचे पैसे डबल होतील. आणि इथं 4 वर्षात 3 ते 4 पट पैसे झालेत. इट्स नॉट अ जोक ॲट ऑल. मग इथं तर संपत्ती बनते जेव्हा तुम्ही रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग करता. आणि तुम्ही संयम ठेवावा लागणार. तुम्ही जर संयम नाही ठेवला तर तुमच्यासाठी हे म्युच्युअल फंड नाही, स्टॉक मार्केट नाही, काही नाही. इव्हन माझं स्वतःचं पोर्टफोलिओ किती जोरात पडला होता. मार्केट पडलं समारोन 10-15%, माझा पोर्टफोलिओ पडला होता 30%, 30-32% पडला होता. बिकॉज आय एम इन्व्हेस्टर ऑफ स्मॉल कॅप अँड मिड कॅप. सो मी म्हटलं मी कंपन्या तर चांगले घेतलेले आहेत, भविष्य तर त्यांचं आहेच, मार्केट राहिलं तर ते वाढणारच आहे. आणि मी काही 4 दिवसासाठी 2 दिवसासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली नाही. आय स्टॉप्ड, शांत बसलो. आता मार्केट आहे ना, मला वाटतं पीकपासून 5-7% खाली असेल. माझं पोर्टफोलिओमधलं 5-7% वरती आहे. म्हणजे पीकपासून, म्हणजे जी काय पडताना अगोदरची व्हॅल्यू होती त्याच्यावरती गेलाय. पेशन्स पेज. पेशन्स काय करतं, ऑलवेज विन करतं. तर काय करायला पाहिजे, हे 5 गोष्टी करा. SIP चालू ठेवा. मार्केट चांगलं असेल, वाईट असेल, कसं पण असेल, SIP चालू ठेवायला काहीच हरकत नाही. वॉरन बफेचं सेंटेन्स आहे, वेन अदर्स आर ग्रीडी बी फेअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी. जेव्हा सगळी लोक घाबरलेली असतील, म्हणतील विकून जा, सगळं बंद पडणार आहे, त्यावेळी तुम्ही काय करा, ग्रीडी व्हा आणि इन्व्हेस्टमेंट करा. मार्केट पिकला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करूच नका. तुम्हाला वाटतं लय चांगलं रिटर्न, डोंट डू दॅट. SIP चालू ठेवा. लमसम अजिबात नाही टाकायचे. जेव्हा सगळे घाबरतील ना तेव्हा पैसे टाका. त्यातनं अजून मार्केट खाली तर कर्ज काढून टाका, काय होत नाही. आणि बुडलं तर बुडलं सगळं, मग कर्जही भरायला नाही लागणार. लक्षात ठेवा. जरा अभ्यास करायचा तसा. आपत्कालीन फंड ठेवा. बघा, कुठलाही विनर तुमच्याकडे बॅकअपला काही नसेल तर मग भीती जोरदार. 6 महिन्याचा फंड तुमच्याकडे बॅकअपला पाहिजे. किती पॅनिक सेलिंग द्या, 5-6 महिन्यात कुठेतरी स्टेबिलिटी येते, बॉटम आउट पोझिशन बनते, काहीतरी बनतं आणि मग ते भीती कमी होते. सगळंच काय, इन्स्टंट बातमी ऐकली तर शॉक मोठा बसतो, नंतर हळूहळू तो शॉक कमी होतो. डोनाल्ड ट्रम्प टेरिफ सुरुवातीला केलं, लय भीती वाटली, नंतर किती टेरिफ बरं तरी काय होत नव्हतं. आता मार्केटला डायजेस्ट झालं, इराण इस्रायल डायजेस्ट झालं. सुरुवातीला लय जोरात इम्पॅक्ट आला, आता करताय तो तरी मार्केट एवढं रिएक्ट नाही करत जेवढं त्यांनीच पहिल्यांदा केलं. किंवा तुम्हाला एक निगेटिव्ह न्यूज आली कोणाच तरी डेटची, तुम्ही इमिजिएटली शॉकमध्ये जाल. मग तेवढाच शॉक तुम्हाला 2 दिवसांनी बसेल का, महिन्याभराने बसेल का? घटना तर घडली आहे, त्यांनी जे काही डॅमेज व्हायचं ते झालेलंच आहे, पण तुम्ही परत रिकवर करता. दिस इज द नेचर. सो प्लीज बी विथ द नेचर. घाबरून विकला. आपत्कालीन फंड दीर्घकालीन विचार करा. शॉर्ट टर्मसाठी शेअर मार्केट म्युच्युअल फंड नाहीये. एग्रेसिव्ह इक्विटीचं म्हणतोय मी. शॉर्ट टर्मसाठी बाकीचे म्युच्युअल फंड आहेत, पण इक्विटीचे म्युच्युअल फंड नाही आहेत. पोर्टफोलिओ चेक करा. घाबरून पडण्याऐवजी आपल्या पोर्टफोलिओचे विश्लेषण करा. आवश्यक असला तज्ज्ञाचा सल्ला घ्या. सल्ला खूप महत्वाचा. TV घेताना लोक सल्ला घेतात, गाडी घेताना सल्ला घेतात, सगळं काही करताना सल्ला घेतात, सगळ्यांना कमिशन देतात. आयफोन घेताना जे कमिशन देतात, सगळं करताना सल्ल्यांचं कमिशन चालू असतं. जिथं तुमच्या पैशाची गॅरंटेड जे मूल्य किंवा किंमत आहे ती 0 होणार आहे, तिथं तुम्हाला कमिशन द्यायला अडचण नाही, तिथं तुम्हाला कशालाच अडचण नाही. फक्त जिथं वेल्थ क्रिएट होणार आहे, तुम्ही श्रीमंत होणार आहे, तुम्ही वेल्थ क्रिएट करणार आहे, तिथं मात्र सल्लागार आणि कमिशन द्यायला प्रॉब्लेम आहे. साहेब, कॉमन सेन्स काय आपल्याला शाळेत तर नाही शिकवणार. आपला कुठं विकलाय का आपण? जिथं श्रीमंती मिळते तिथं सल्ला नको आहे, तिथं कमिशन नाही द्यायचं. आणि जिथं गरिबी मिळते किंवा पैशाचं डिव्हॅल्युएशन होत आहे, डिस्ट्रॉय होतोय पैसा, तिथं मात्र कमिशन द्यायला तयार आहात. कोणत्या गोष्टीत कमिशन नाही. AC मध्ये कमिशन नाही, फॅनमध्ये कमिशन नाही, लॅपटॉपमध्ये कमिशन नाही, फ्रीजमध्ये कमिशन नाही, आयफोनमध्ये कमिशन नाही, कशात कमिशन नाहीये. यू आर पेइंग एव्हरीवेअर.
एसीची किंमत काही वर्षांनी शून्य, आयफोनची किंमत काही वर्षांनी शून्य, टीव्हीची फ्रीजची किंमत काही वर्षांनी शून्य. तिकडं आपल्याला कमिशन द्यायचं आहे. पण आपल्याला जिथं वेल्थ कायमस्वरूपी करोडो रुपये बनणार आहेत, आपली पुढची पिढी, आपलं पुढचं भविष्य सुरक्षित होणार आहे, आनंदी होणार आहे, तिथं मात्र आपल्याला सल्लागार नको आहे. मी माझ्याकडनंच घ्या असं नाही, लगेच नाही काही अतिशाने बसलेलेच आहेत. हा तुझ्याकडं केलं तरच, अरे माझ्याकडं नका करू, योग्य माणूस शोधा, करा कुठेही, घ्या सल्ला, काही दगड नाही मारत सल्लागार, तो तुमचं बेनिफिटच करेल. काम राहा आणि इन्व्हेस्टमेंट कायम ठेवा. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि भारतात जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त किंवा अग्रस्थानी किंवा नंबर 1, नंबर 2ला जो GDPची ग्रोथच्या बाबतीत जर देश कोण असेल तर तो भारत आहे. आणि याची साधी सोपी जर कारणं विचारात घेतली तर भारतात तरुणांचा देश आहे आणि भारताचा ॲव्हरेज वय मला वाटतं आत्ता 29 आहे आणि 29 वर्षाच्या माणसाला सगळं काही कन्झम्पशन करायचं आहे. 144 कोटी जनता आहे, सगळ्यांना गाडी घ्यायची, घर घ्यायचं आहे, फिरायला जायचं आहे, सगळं काही करायचं आहे. कसलाही पिक्चर आला तर सुपर डुपर हिट होतोय, करोडो रुपये कमवून जातोय आणि तुम्ही कुठं म्हणताय मंदी आणि काय आहे. लोक स्पेंड करतात, लोकांकडे पैसे आहेत आणि लोकांकडे पैशात म्हणजेच तेजी आहे. मॉलला जा, उभा राहायला जागा नाही, एअरपोर्टला जा, तिथं बसायला जागा नाही. यार मग कसलीची मंदी आली आहे. किती ट्रिप प्लॅन करता तुम्ही स्वतः. पहिल्या काळात विचार करा, वर्षातून एखादी ट्रिप सहलीला जायचं होतं त्याला पैसे नव्हते. आता दर विकेंडला तुम्ही बाहेर फिरायला जाताय किंवा हॉटेलिंग करताय. कधी हॉटेलमध्ये जेवले होते का? आपत्कालीन सेवा म्हणून हॉटेल होतं, आता आपत्कालीन घरात जेवण बनवलं जातं. पैसे आहेत म्हणूनच करताय ना एवढं सगळं. पैसे नसते तर कुठनं केलं असतं. दरडोई उत्पन्न वाढतंय तर भारत तर जाणारच. आणि हे सगळं स्थिरता आली की परत FII भारतामध्ये येईल आणि जर FII परत भारतात आलं तर जोरदार सुटणार ना मार्केट. आणि मग तुम्ही मात्र मग जेव्हा पीक येणार तेव्हा बनणार अरे चला आता. सो ग्रीड बाय करणार आणि फिअरला तुम्ही विकून टाकणार. टिकून राहणारा जिंकतो. संयम हीच यशाची गुरुकिल्ली आहे. संयम ठेवा. तुमचे प्रश्न काय असतील याच्या संदर्भातले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी असं पण म्हणेल की ज्या लोकांना खरंच कोणाची मदतीची गरज आहे, आय एम हिअर, माझी टीम इकडे आहे जी तुम्हाला मदत करू शकते. वी आर व्हेरी ट्रस्टवर्दी. तुमचे कुठलेही पैसे किंवा कुठलंही काही आमच्याकडे येत नाही. सगळे जे होतं ते म्युच्युअल फंडमध्ये होतं. तुम्ही जरी आमच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट्स केल्या किंवा आम्ही जे त्याचे फीचर्स ते सांगून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट स्कीम निवडली तर ती स्कीम सुरू झाली. तुम्ही काही लाख रुपये 10 लाख रुपये एकदाच नाही देते, 5,000 10,000 रुपये टाकता. तुम्ही जाऊन त्या म्युच्युअल फंडच्या साईडवरती तुमचं पॅन नंबर आणि तुमचा रजिस्टर मोबाईलवरती OTP तो टाकला की तुमचं फोलिओ तिकडे ओपन होतो. फोलिओ ओपन झाला की तुम्ही तिथनं रिडम्शन करू शकता, टाकू शकता, काढू शकता, वाढवू शकता, काही करू शकता. माझी तुम्हाला गरज लागत नाही. हां, तुम्ही हेल्प घेऊ शकता की यार सध्याची परिस्थिती काय. आम्ही टॉपचे फंड मॅनेजर्स आहेत भारतातले किंवा मी तर हमेशा म्हणतो की मी पर मंथ 4 तरी फंड मॅनेजरला भेटतो. मी आज काल पण मला वाटतं निलेश शहाजींना भेटलो होतो जे CIO आहेत कोटकचे, किंवा आज पण मी बिर्लाचे CIOंना भेटलो होतो कृष्णन यांना. सांगायचा मुद्दा काय की विल टेक द अपडेट्स. मार्केट त्यांचे जे व्ह्यूज असतात, काय वाटतं त्यांना, कसं वाटतं किंवा काय मायक्रोज म्हणतायत, आणि हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि हे पोचवलं तर तुम्हाला पण ते नॉलेज मिळाल्यामुळे तुम्ही पण स्टेबिलिटी न्यू इन्व्हेस्टमेंट करत राहता. सो जर तुम्हाला कनेक्ट करायचं तर खाली नंबर पण दिलेले आहेत, नक्की हे करा. हा व्हिडिओ नक्कीच 4 लोकांना शेअर करा. तुमचा काय अनुभव होता या व्होलॅटिलिटीमध्ये किंवा कोरोनाच्या काळात तुम्ही काय ॲक्शन घेतल्या किंवा आत्ता तुम्ही काम कूल इन्व्हेस्टेड राहिलात, इन्व्हेस्टमेंट वाढवलीत, इन्व्हेस्टमेंट बंद केली, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ लाईक नक्की करा, शेअर नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.